नमस्कार. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज महाशिवरात्र आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता, तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आजचं मी व्हिडिओ करत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये पेशंटकडून अशी इन्क्वायरी आली होती की गुडघेदुखीसाठी काय चिकित्सा करता येईल, किंवा आता काळानुसार गुडघे आहे, गुडघ्याचे प्रॉब्लेम हे खूप वाढत चाललेले आहे. तर गुडघेदुखीसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय देता येईल, किंवा गुडघेदुखीसाठी पंचकर्मामध्ये काय करता येईल. तर त्या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ करतोय की गुडघेदुखीसाठी जानुबस्ती नावाचं एक पंचकर्म असतं. तर जानुबस्ती नावाचं जे पंचकर्म असतं, तर ते पंचकर्म हे गुडघेदुखीसाठी केलं जातं. तर आयुर्वेदानुसार जानू म्हणजे गुडघा, संस्कृतमध्ये ज्याला जानू म्हणतात, तर त्याचं मराठीत शब्दशः अर्थ होतो गुडघा. मग जानुबस्ती, गुडघ्यावर केली जाणारी तेलाची प्रक्रिया, याला म्हणतात जानुबस्ती. तर हे शब्दशः अर्थ आहे याचा, की पंचकर्मामध्ये जानुबस्ती म्हणजे गुडघेदुखीवर तेल सोडणं, हा आपल्या सामान्य भाषेमध्ये त्याचा शब्दशः अर्थ आहे. तर यात आपण जानुबस्तीबद्दल माहिती बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम जानुबस्तीचे व्हिडिओ माहिती देण्यापूर्वी तर त्याचे 3 पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन आहे. पहिलं म्हणजे लेप लावणे, दुसरं म्हणजे जानुबस्ती करणे, आणि तिसरं म्हणजे वाफ देणे, म्हणजे गुडघ्याला स्टीम देणे. तर पहिलं लेप लावणे, ताकाचं लेप लावणे, नंतर दुसरं गुडघ्यावर तेल सोडणे, आणि तिसरं म्हणजे नंतर स्टीम देणे. तर या 3 पद्धतीने जानुबस्तीचे हा जो विषय, याचे डिवायडेशन हे या 3 पद्धतीने केलेलं आहे. लेप लावणे, गुडघ्यावर तेल सोडणे, आणि नंतर वाफ देणे. तर याच्यामध्ये ह्या 3 प्रकारांमध्ये आत्ताचं डिस्ट्रीब्युशन मी केलेलं आहे, आणि हा व्हिडिओ झाला की मी त्याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे की कशा पद्धतीने जानुबस्ती किंवा ही प्रोसिजर केली जाते. तर त्यात प्रथम काय करतो, तर काही ह्या पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये लेप लावण्याची प्रक्रिया केली जाते. मग लेप लावण्याच्या प्रक्रियेमध्ये काय करतात, तर काही मी माझ्या 15 वर्षाच्या अनुभवातून अशा काही वनस्पती पाहिल्या आहे की त्या वनस्पतींचा जर लेप केला गुडघ्याभोवती, तर त्या लेपाने तिथला जो एक गुडघेदुखीमुळं झालेली जी सूज आहे, ती सूज चांगली भरून निघते. म्हणून आपण काय करतो की समजा एखादा पेशंट आपल्याकडं गुडघेदुखीसाठी आला, तर आपण त्याचे प्रथम गुडघे चेक करतो, आणि गुडघे चेक केल्यानंतर जेव्हा आपलं ठरतं की याला ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा याचं गुडघ्यातलं वंगण कमी झालेलं आहे, त्यात प्रथम आपण काय करतो, तर एक ताकातले काही लेप असतात वातग्न वनस्पतींचे, गुडूची आहे, दशमुळे, नंतर शोण्याक आहे, पुनर्नवा आहे, यासारख्या सूज कमी करणाऱ्या आणि वातग्न काही वनस्पती असतात. तर सर्वप्रथम आपण काय करतो, तर ह्या ज्या सूज कमी करणाऱ्या आणि वातग्न वनस्पती आहे, तर यांचा आपण गुडघ्याभोवती लेप करतो. लेपाने काय होतं, तर तिथला जे सुजलेला भाग आहे सगळा, त्या सुजलेल्या भागाची सूज कमी होते सुरुवातीला, आणि मग एकदा असं आपण कंटिन्यू 4 ते 5 दिवस करतो. मग त्याच्यामुळे ती सूज जी असते, ती सूज पूर्णपणे निघून जाते गुडघ्याची. हे झाली लेपन चिकित्सा. आणि लेप करताना आपण काय करतो, तर ते लेप जे असतात ते सर्वप्रथम ताकामध्ये किंवा आंबट दह्यामध्ये, ह्या 2 पद्धतीने केरळ साईडला जे करतात केरळीय पद्धतीमध्ये, तर ताकातले लेप आणि दह्यातले लेप हे गुडघ्याभोवती केले जातात. त्याच्यामुळं आंबट पदार्थांनी तिथली सूज खूप छान कमी होते, आणि जो बरोबरीला वातग्न वनस्पती असतात, तर ह्या 2 पद्धतीने दोन्ही गुडघ्याची किंवा जी त्या कुठल्याही भागाची जी सूज आलेली आहे, ती सूज आपण आधी पूर्णपणे कमी करतो. म्हणजेच तिथलं जे इन्फ्लमेशन आहे, किंवा त्याला मेडिकल टर्ममध्ये इडिमा म्हणतात, पोझिशनल इडिमा, ते इन्फ्लमेशन किंवा पोझिशनल इडिमा आपण पहिल्यांदा ताकाचे लेप करून हे कमी करत असतो. ही झाली पहिली त्याच्यातली ट्रीटमेंट, याला म्हणतात लेप चिकित्सा. कोमट आणि सहन होतील या पद्धतीनेच आपण ते लेप हे गुडघ्याभोवती करत असतो. चटका खूप नाही बसला पाहिजे आणि काहीच त्याचा इफेक्ट नाही आला पाहिजे. तर मध्यम स्वरूपाचे लेप हे आपण 20 ते 25 मिनिटं गुडघ्याभोवती करत असतो. आता पहिलं झालं लेप, नंतर दुसरी मेन जानुबस्ती असते. तर जानुबस्तीमध्ये काय करतो, तर काही सहचर आदी तेल आहे, किंवा एरंडाचं तेल आहे, किंवा दशमूळ तेल आहे, किंवा धान्वंतर तेल आहे, यासारखे काही तेलं असतात. कोटम चुक्क्याचे तेल आहे, ते रुग्णाच्या प्रकृतीनुसार, नाडी परीक्षेनुसार
जे तेल असतात ते तेल लेप चिकित्सा झाल्यानंतर ते तेलांचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये काय करतो आपण, तर प्रथम जे उडदाचं पीठ आहे किंवा गव्हाचं पीठ आहे याचं गुडघ्याभोवती एक गोलाकार असं आळं तयार करतो आणि ते गोलाकार असं आळं तयार केल्यानंतर त्याच्या भोवती जे मी आता तेल सांगितले, सहचर तेल आहे, दशमूळ तेल आहे, धान्वंतर तेल आहे, यासारखे जे तेल आहेत त्या तेलांचा आपण गुडघ्याभोवती अलगद पद्धतीने ते तेल सोडतो. मग ते तेल जसे सोडले जातात, कोमट असतात ते तेल, आणि मग ते तेल आपण 40 ते 45 मिनटं हे पूर्ण विधी चालतो. एक तेल सोडल्यानंतर 20 ते 25 मिनटं लागतात. असे 3 ते 5 सेटिंग आपण गुडघेदुखीवर देत असतो. म्हणजे खूप गुडघेदुखी असेल तर त्याला 5 ते 6 सेटिंग देतो, आणि कमी गुडघेदुखी असेल तर त्याला 2 ते 3 सेटिंगमध्ये आपण ही प्रक्रिया सगळी करत असतो जानूबस्तीची. आणि मग ह्या प्रक्रियेने काय होतं की जनरली जानूबस्ती ही जी ट्रीटमेंट आहे, जानूबस्ती ही ट्रीटमेंट जी असते ते हाडातलं जे ऑइल आहे ते ऑइल जे कमी झालेलं आहे ते कमी झालेलं ऑइल करता केली जाणारी ही ट्रीटमेंट आहे. ऑस्टिओआर्थरायटिस सारखे आजार जे असतात त्याच्यामध्ये निळ्या कलरचं जे ऑइल असतं, सायनोव्हिल फ्लुइड असतं, ते सायनोव्हिल फ्लुइड कमी झाल्यामुळं मांडीचं हाड आणि खालचं हाड हे दोन्ही हाडं एकमेकांवर घासले जातात आणि त्याच्यामुळे वेदना होत असतात. मग आपण लेप दिल्यानंतर सूज कमी होते, आणि सूज कमी झाल्यानंतर हे जे वातग्न तेल आहे ते कणकेच्या पिठामध्ये आळं करून हे तेल सोडले जातात, आणि नंतर हे तेल तसेच ठेवले जातात. हळूहळू स्किनमधून तेल हे ॲब्सॉर्ब होतं. सगळ्यांना माहिती आहे की स्किनमधून तेल हे प्रत्येक वेळेस ॲब्सॉर्ब होतात. मग त्याच्यामुळे अशा 3 ते 5 वेळा ही प्रक्रिया आपण करतो. 3 वेळा तेल बदलतो, 3 वेळा नवीन तेल टाकतो. तर ह्या पद्धतीने 3 ते 5 वेळा आपण ही प्रक्रिया करतो. मग याच्यामध्ये स्किनमधून तेल हे शोषलं जातं, आणि जसं बाहेरून तेल गुडघ्याभोवती टाकलं जातं तसं आतलं तेल हे भरून निघायला लागतं, आणि जसं आतलं तेल हे भरून निघायला लागतं तसं गुडघेदुखी ही कमी होत असते. तर ह्या पद्धतीने आपण गुडघेदुखीभोवती ही जानूबस्ती जी आहे ती प्रक्रिया करते. ही प्रक्रिया किती दिवस करायची व किती वेळ करायची, तर हे प्रत्येकाचं गुडघेदुखी जुनी असेल तर वेळ लागतो, नवीन असेल तर हे लगेच त्याचा 4 ते 5 दिवसातच फरक पडतो. इतकी इन्स्टंट ही क्रिया असते. मी पेशंटच्या रुग्णाच्या अनुभवातून सांगतोय. आणि जर नवीन समजा तुमचा गुडघा दुखत असेल आणि तुमच्या गुडघेदुखीला 1 ते 1.5 वर्ष झाले असतील, आणि जर ही जानूबस्तीची प्रक्रिया, पंचकर्माची प्रक्रिया जर तुम्ही केली तर तुम्हाला हार्डली 3 ते 4 सेटिंगमध्येच याचा फरक दिसायला लागतो. पण तुमची गुडघेदुखी खूप जुनी असेल तर मग त्याला 10 ते 15 सेटिंग सुद्धा लागतात ह्या सगळ्या प्रक्रियेला. तर या पद्धतीने 3 ते 5 वेळा आपण तेल हे गुडघ्यावर सोडत असतो. आजूबाजूला कणकेचं पीठ असतं, त्याच्यामुळे तेल हे जास्तीत जास्त गुडघ्यामध्ये शोषलं जातं, आणि शोषलं गेल्यानंतर खूप चांगला आराम पडतो. आता पहिलं आपण पाहिलं ती लेप प्रक्रिया, वातग्न वनस्पतींची लेप. दुसरी आहे ती जानूबस्तीची प्रक्रिया, आणि तिसरी जी आहे शेवटची प्रक्रिया ती म्हणजे जे आपण तेल गुडघ्याभोवती सोडलेलं आहे, तर त्या सोडलेल्या तेलाला आपण नंतर मसाज, थोडीशी गुडघ्याभोवती सगळीकडे मसाज देतो. मसाजने जास्तीत जास्त ते तेल आहे ते तेल पूर्णपणे गुडघ्यामध्ये जिरवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, आणि जितकं जास्त तेल जिरलं जाईल तेवढ्या गुडघ्याची वेदना ह्या कमी होत जातात, आणि जेवढ्या वेदना कमी होतील तेवढी गुडघेदुखी कमी होत असते. आणि त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये स्टीम नावाचा प्रकार असतो. वाफ देतो आपण. जे तेलाला आपण जानूबस्तीत तेल सोडलंय ते तेल त्वचेभोवती तसंच असतं. नंतर आपण त्याला मसाज वगैरे देत असतो, आणि मसाज दिल्यानंतर शेवटचं जे असतं त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, तर जी तेल आहे ते तेल अजून आतमध्ये मुरण्यासाठी तर त्या गुडघ्याच्या दोन्ही गुडघ्यांना किंवा जो गुडघा जास्त आहे त्याला नंतर वातग्न वनस्पतींच्या सहाय्याने जे वनस्पती आहे त्यांची आपण स्टीम तयार करतो, आणि वातग्न वनस्पतीची स्टीम हे आपण गुडघ्याभोवती सोडत असतो. मग स्टीम जशी जशी येते तसं गुडघ्याभोवती घाम यायला लागतो वाफेमुळं, आणि जसं जसं घाम यायला लागतो तसे तेल आतमध्ये शोषलं गेलेलं आहे याचं ते लक्षण असतं. आणि ह्या पद्धतीने जर केलं गेलं तर जानूबस्ती ही जी ट्रीटमेंट आहे ही खूप चांगली ट्रीटमेंट आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणी गुडघेदुखीचं पेशंट असेल किंवा त्यांना खूप गुडघे दुखत असतील वयानुसार वगैरे, तर नी जॉईंट रिप्लेसमेंट करण्यापेक्षाही तुम्ही जर ह्या पद्धतीचा अवलंब केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. फक्त आयुर्वेदिक औषध हे रुग्णाची प्रकृती, देश, काल यानुसार बदलत असतात. नाडी परीक्षा करून तुमची सूज किती गुडघ्याची हे सगळे बघून
या पद्धतीने पूर्ण पंचकर्माची डिटेल माहिती ही दिली जाते. तर ह्या पद्धतीने गुडघेदुखीवर जे आहे जानुबस्ती नावाची प्रक्रिया केली जाते. तर याला 5 ते 15 वेळेस आपण हे सेटिंग करत असतो. एकदा गुडघे चेक करूनच पुढचं सगळं सांगितलं जातं. तरी आपण माझा हा व्हिडिओ पाहिला, माझ्या पूर्णपणे लक्ष देऊन ऐकला, तर पण त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक आभार. तसेच ही माहिती तुम्हाला योग्य वाटली, उपयुक्त वाटली, तर तुमच्या आजूबाजूला कोणी गुडघेदुखीचे रुग्ण असतील तर त्यांना एक ट्रीटमेंटचा, आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंटचा एक ऑप्शन तयार होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जमले तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.